चला, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये. आपण शिकत आहोत अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. यातील सराव संच 3.4 आपला चालू झालेला आहे आणि यातलं पहिलं गणित आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आपण आता पुढच्या गणिताकडे वळत आहोत. आता आपण सर्व गणित आज माझ्या मते होऊन जातील आणि हे प्रकरण आपलं संपून जाईल. मी तुम्हाला उत्तर देत नाहीये, फक्त तुम्हाला मी काय करायचं आहे तेच तुम्हाला देतोय. तुम्ही उत्तर पूर्ण स्वतःहून सोडवणार आहात. बरोबर? चला, प्रश्न क्रमांक दुसरा काय बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले. किती घेतले? 8,000 रुपये त्याने कर्जाऊ घेतले आणि त्याच्यावर त्याने 1,336 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. किती कबूल केले? 1,336 1,360 रुपये. 1,360 रुपये व्याज देण्याचे त्याने कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी देऊन, लक्षात घ्या 40 रुपयाने त्याने कमी देऊन सर्व रक्कम 12 हप्त्यामध्ये भरली. किती हप्त्यामध्ये भरली? 12. तर तुम्हाला काय काढायचं आहे? त्याचा पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता किती होता ते तुम्हाला काढायचं आहे. बरोबर? प्रश्न वाचल्यावर थोडा कठीण वाटतो, पण प्रश्न जेव्हा सोडवायला जाऊ तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच कळेल. बघा काय क्वेश्चन नंबर 2. सी द क्वेश्चन नंबर 2 हिअर. Here is the question number 2. Good. Man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1360. 1360. Right? In 12 months. 12 monthly installment. 12 महिने त्याला पैसे फेडायचे आहेत. 8,000 रुपये त्याने घेतले. 1,360 रुपये त्याला व्याज लागलं. काय लागलं? व्याज लागलं. Now, each installment being less than proceeding by rupees 40. पहिली इन्स्टॉलमेंट आणि दुसरी इन्स्टॉलमेंट याच्यामध्ये 40 रुपीजचा फरक आहे. बरोबर? म्हणजे 40 रुपीज इन्स्टॉलमेंट कमी होत जाते. गेटिंग? नाउ you have to find out what was his first and last installment. You have to find out what is first and last installment. Right guys? चलो. So आता बघा what is given to you. आता तुम्हाला फक्त मी ऑलरेडी सांगतो काय करायचं. What is given to you and what you have to find out. चलो. एक सेकंड ना. If you see the question clearly, if you see the question here clearly, जर तुम्ही क्वेश्चन नीट बघितला, if you see the question clearly, what is given to you, जर see 8,000 आणि 1,360, 8,000 आणि 1,360 याची काय करायची तुम्हाला बेरीज करायची आणि तो तुमचा काय होणार? SN होणार. काय होणार तुमचा? SN. राईट? SN इज इक्वल टू 8,000 प्लस 1,360. किती होणार सांगा? 8,000 प्लस 1,360 इज इक्वल टू 9,360. 9,360. आपलं ठीक आहे. 1,360. दिस इज युअर SN. आता SN का म्हटलंय? कारण तुम्हाला टोटल तेवढी अमाऊंट फेडायची आहे. यू हॅव टू फाइंड आउट. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं? यू हॅव टू फाइंड आउट युअर A. A इज इक्वल टू हाऊ मच? राईट? यू हॅव टू फाइंड आउट A इज इक्वल टू हाऊ मच. नाउ व्हॉट इज D? D किती तुम्हाला? -40. D किती आला? -40. D इज इक्वल टू -40. क्वेश्चन नंबर 2 चाललाय आपल्या लक्षात घ्या. कन्फ्युज होऊ नका. D इज इक्वल टू -40. -40 का? लेस आहेत ना म्हणून -40. लेस आहे त्यामुळे -40. And N is what? N ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. N is what? N is equal to 12. N 12 आहे ना, 12 म्हणजे तुम्हाला फेडायचं आहे. सिमिलर फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला आधी काय काढायचं आहे? A आधी फाइंड आउट करायचा आहे. A फाइंड आउट झाला की तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? अजून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? A च्या नंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे T12. समजलं? T12. तुम्हाला दोन फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचे. A आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? T12. T12 इज इक्वल टू हाऊ मच? तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? T12 इज इक्वल टू हाऊ मच? तुम्हाला ठिकाणी दोन फॉर्म्युले वापरायचे. कोणते फॉर्म्युले वापरायचे बघा? एक मिनिट. पहिला फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे वर SN चा फॉर्म्युला आणि तुम्हाला दुसरा फॉर्म्युला वापरायचा कोणता? TN चा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? TN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मी तुम्हाला उत्तर देणार नाहीये. उत्तर तुम्ही सोडवायचं. मी तुम्हाला फक्त सांगतो तुम्हाला काय काय करायचंय. इथे बघा. लेफ्ट हँड साइडला तुम्हाला मी सांगतो SN. काय फॉर्म्युला आपल्याला SN चा? SN बरोबर व्हॉट इज द फॉर्म्युला? N/2. तुम्हाला सांगणे फॉर्म्युला सांगितलंय. N/2 ब्रॅकेट हिअर 2A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D. ब्रॅकेट क्लोज D. इथे फाइंड आउट करा. तुम्हाला SN ऑलरेडी दिले. तुम्हाला इथे दिले तुम्हाला 9,360. हिअर इट इज गिवन 9,360. 9,360 ऑलरेडी दिलेलं आपल्याला इथे. N तुमच्याकडे किती आहे? N 12. 12/2. 12/2 ब्रॅकेट 2 इंटू A. A आहे का आपल्याकडे? नाहीये. 2 इंटू A प्लस N 12 - 1.
12 मायनस 1 इंटू डी. डी किती आहे -40. लक्षात घ्या, डी इज -40. मायनस का आलं? बिकॉज इन इन तुमची जी काही इन्स्टॉलमेंट आहे ती कमी कमी होत जाते. गेटिंग? हा झाला. आता तुम्ही याला सोडवायचं. इफ यू याला सोडवत जायचं आणि तुम्हाला ए मिळेल. काय मिळेल तुम्हाला? ए. सो वेन यू गेट द ए, तुम्हाला ए मिळाल्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे टी एनचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला वापरायचा? टी एनचा. सो टी एन इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला? ए. एक मिनिट. ए प्लस ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. एन मायनस 1 इंटू डी. आता इथे टी एन. एन काय तुम्हाला सांगा यासाठी? या ठिकाणी एन किती तपला? एन किती या ठिकाणी? 12. इथे एन 12 लक्षात घ्या. एन इथे 12 आहे. ए ए किती आला सांगा बरं इथे? चला पटकन कॅल्क्युलेशन करून सांगू शकता का? ए किती येतो इथे बघा. इथे आले 6. 9360 इज इक्वल टू इथे किती आले? 6. इथे आले 6 ब्रॅकेट 2a ब्रॅकेट 2a अधिक 12 वजा 1 किती आले? 12 वजा 1 11 गुणिले 49. 11 गुणिले वजा 49. 11 गुणिले वजा 49. राईट? 11 गुणिले वजा 49. आता या सर्व किमती तुम्हाला वापरायच्या आहेत आणि तुम्हाला इथे ए काढायचा आहे. काय फाइंड आउट करायचं? तुम्हाला ए फाइंड आउट करायचं इथे ए. ही ए ची किंमत तुम्हाला इथे टाकायची तुम्हाला आणि तुम्हाला इथे सोडवायचं आहे. तुम्हाला एन 12 काढायचा आहे. टी 12 काढायचं तुम्हाला इथे. काय काढायचं? टी 12. समजलंय? हे तुम्ही सोडवणार आहात, मी तुम्हाला सोडून देणार नाही. समजतंय? तुम्हाला ऑलरेडी दिले ते काय करायचं बघा. आता हा 7 इकडे घेऊन जा, भाग लावा. पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. चलो आय विल सेंड यू. एवढीच स्क्रीन तुम्हाला पाठवून देतो मी. गेटिंग? परत रिपीट करतो बघा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. काय दिलं तुम्हाला? सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये म्हणजे ए आला 5,000, दुसऱ्या वर्षी 7, तिसऱ्या वर्षी 9 म्हणजे डी आला. डिफरन्स किती आला? 2,000 रुपयाचा डिफरन्स. तर त्याने 12 वर्षात किती गुंतवणूक केली असेल? एन बरोबर 12. तुम्हाला सूत्र वापरायचं आहे एसएनचं. एसएनचं सूत्र वापरा. S12 तुम्हाला काढायचं आहे. हे तुम्हाला सोपं उत्तर या ठिकाणी काढायचं कॅल्क्युलेशन्स करून. Let's see question number 3. Sachin invested in a national saving certificate scheme. त्याने सर्टिफिकेट स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. In the first year he invested rupees 500. किती इन्व्हेस्ट केले? रुपीज 5,000. In the second year 7,000. In the third year 9,000 and so on. So first year investment is equal to A is equal to 5,000. See the difference किती आहे? दोनचा difference आहे 2,000. So D is equal to 2,000. N number of years 12 years. That is N is equal to 12. You have to use the formula of SN आणि S12 तुम्हाला काढायचा आहे. S12 काढायचा आहे. Easy आहे, you can do that. So next question. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय प्रश्न बघा पुढचा. 3 प्रश्न आपले झालेले आहेत. मी तुम्हाला उत्तर देत नाहीये. तुम्ही उत्तर स्वतःहून प्रयत्न करून सोडवणार आहात. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 4 इथे. प्रश्न क्रमांक 4. एका नाट्यगृहात खुर्च्याच्या एकूण किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. म्हणजे तुमचा एन किती आला या ठिकाणी? डायरेक्टली 27 आला. एन किती आला तुमचा? 27 आलाय. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. म्हणजे ए किती आला? 20. लक्षात घ्या. ए किती आला? 20 आला. ए किती आलाय? 20 आलाय. तर दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत. तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. मग डी किती आला या ठिकाणी? डी किती आला सांगा मला? डी आलाय तुमचा 2. डी किती आहे? 2. इथे डी आहे. लक्षात द्या. ए आणि डी कन्फ्युज होणार तर तुम्हाला 24 खुर्च्या याप्रमाणे एकूण किती खुर्च्या आहेत त्यांची करायची. तुम्हाला आधी काय काढायचं आहे? एसएन काढायचं आहे. म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचं तुम्हाला या ठिकाणी. बरोबर? एसएनचं सूत्र वापरायचं आणि एस किती काढायचा? S27 काढायचा आहे. किती काढायचं? एकूण किती? म्हणजे तुम्हाला S27 काढायचा. काय काढायचा? S27. समजलं तुम्हाला? फॉर्म्युला मिळाला. ए मिळाला, डी मिळाला, एन मिळाला. S27 काढा फॉर्म्युला वापरून. अजून तुम्हाला प्रश्न विचारलाय 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? बरोबर? 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? मग तुम्हाला काय काढायचं आहे? T15. काय काढायचं आहे तुम्हाला? T15 सुद्धा काढायचा आहे. टीएनचा फॉर्म्युला वापरायचा इथे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? टीएनचा. इथे 2 फॉर्म्युला तुम्हाला वापरायचे आहेत. सोपं आहे. तुम्ही करणार आहात ते. So what is the question? There is, लक्षात घ्या, what is the question? There is an auditorium with 27 rows of seats. किती rows आहेत? 27. म्हणून मी लिहिलं n is equal to 27. There are 20 seats in the first row. Therefore, I have written A is equal to 20. 22 in the second row and 24. So the number difference is what? Difference is 2. Difference किती आला? 2 चा difference आलेला आहे. We have to find out the number of seats in 15th row. That is T15 काढायचा आहे. TN चा फॉर्म्युला वापरून. Also find how many total seats are there in the auditorium. Total seats in the auditorium म्हणजे
फॉर्म्युला ऑफ SN. SNचा फॉर्म्युला वापरायचा S27. गेटिंग कसंही वापरा, उलट फुलट जरी वापरलं तरी तुम्हाला आन्सर दोन्ही मिळणार. आधी TNचा फॉर्म्युला वापरा, देन यू यूज द फॉर्म्युला ऑफ SNचा. तुमच्याकडे N आहे, N इज ऑलरेडी विथ यू, N27, A20, D2. बरोबर? ठीक आहे, चलो साइन करतो तुम्हाला आन्सर आहे. बघा प्रश्न काय, प्रश्न 5वा. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केलेली आहे. या नोंदी अंकगणित श्रेणीमध्ये आहेत असे तुम्हाला आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज. सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज मिळालेली बेरीज मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर बरं, आता यासाठी आपल्याला थोडंसं वेगळी गोष्ट, वेगळा मेथड वापरावं लागेल. आपण एक काम करूया, 5 नंबरचं थोडं स्किप करूया, म्हणजे नंतर घेऊया आपण ते. मी तुम्हाला वाटलं त्याचं वेगळं उद्या सेशन आपण घेऊया, त्याचं पाठवतो तुम्हाला उत्तर. 6वं बघा, 6वं सोपं आहे. हे पण नंतर घेऊया. 5वं इथे आपण स्किप लिहूया. स्किप म्हणजे आपण नंतर घेऊया. मी घेईल ते, डोंट वरी, सोपं आहे ते. 6वं बघा आता, 6वं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंड आहे असा. कोणता भूखंड? असा त्रिकोणाकृती भूखंड आहे असा. यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केला. पहिल्या ओळीमध्ये एक झाड, या ठिकाणी एक झाड लावलं. दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाडं, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडं, चौथ्या ओळीमध्ये 4 झाडं अशी लावायला घेतलेली आहेत. 25 ओळी आहेत. एकूण ओळी किती आहेत? 25. बरोबर, एकूण ओळी किती आहेत? 25. तर एकूण किती झाडे लावलेली असतील? मग पहिल्या ओळीमध्ये किती झाडं आहे रे? 1. डी किती आला आपल्याला या ठिकाणी सांगा. डी डिफरन्स किती आहे? प्रत्येकाचा डिफरन्स किती आहे? 1. बरोबर. एन किती आहे? 25. एन किती आहे? 25. एन किती आहे? 25. एन इज इक्वल टू 25. तर तुम्हाला काय काढायचं आहे? किती झाडं लावली? मग तुम्हाला काय काढायचं आहे? SNचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे आणि S25 काढायचा आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून याच्या किमती टाकून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. उत्तर प्रश्न एवढं पाठवतो तुम्हाला मी. 5वं मी तुम्हाला स्किप केलं, लक्षात घ्या. 5वं स्किप केलं, सोपं आहे. आपण घेऊया उद्या जमलं तर. समजतंय? यू गेट द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 6. यू हॅव टू यूज द फॉर्म्युला ऑफ SN. फर्स्ट रो A is equal to 1, D is equal to 1, N is equal to 25, S is equal to 20, S25 तुम्हाला काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 वी हॅव स्किप्ड. डोंट वरी, आय विल टेक इट टुमॉरो. ओके, आता पाठवू द्या मला उत्तर.